विधानसभेच्या निवडणुकीपासून शिवसेनेचे अंतर्गत कलह थांबताना दिसत नाही। सुरुवातीला अंतर्गत कुरघोड्या चालल्या होत्या, त्यानंतर शब्दांचे बाण बाहेर पडायला लागलेत। आज सविता गायकवाड व निकिता शहापूरवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नांदेड शिवसेना महिला आघाडीमध्ये नव्याने आलेल्या चित्रलेखा गौर यांच्या विरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला। संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्यावरही घणाघात हल्ला चढवला आहे। विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेचे अंतर्गत कलह थांबताना दिसत नाहीत। सुरुवातीला अंतर्गत कुरघोड्या चालल्या होत्या, त्यानंतर शब्दांचे बाण बाहेर पडायला लागले। लोकांना वाटते की आपण निवडून दिलेले पेल्यातील वादळ पेल्यातच क्षमून जाईल, परंतु त्यानंतर आपल्याच नेत्याचे पुतळे जाळण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली। मातोश्री पुढे आपल्या कैफियती मांडून झाल्या, पण निर्णय लागला नाही। यामुळे आता या वादळाने चक्रीवादळाचे रूप घेतले आहे। शिवसेनेच्या ढाण्या वाघ त्याचे बेदरकार वागणे रोमारोमा भिनलेल्या कार्यकर्त्यांनी आता अतिशय हीन पातळी गाठली असून एकमेकांच्या चारित्र्यावर पत्रकार परिषद घेऊन मजल मारली आहे। निसर्गाच्या अवकृपेने जरी पाऊस पडला नसला तरी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन अतिशय खालच्या भाषेतील शब्दांचे पाऊस पाडून त्यांचे शितोडे आपल्याच अंगावर आपल्याच कार्यकर्त्यांनी उडवले आहेत। या कथानकाचा एक भाग आज सविता गायकवाड, निकिता शहापूरवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्ण केला। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नांदेड शिवसेना महिला आघाडी नव्याने झालेल्या चित्रलेखा गोरे लोकसभा जिल्हा संघटक हे पद मिळाल्याने प्रचंड संताप व्यक्त केला व संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे। आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण शांत बसणार नाही असे सांगितले। यावेळी पुरावा म्हणून चित्रलेखा गौरे यांनी निकिता शहापूरवाड यांच्या पतीला केलेल्या ऑडिओ क्लिप सगळ्यांना ऐकू येईल यातील भाषाशैली ऐकून एका महिलेने दुसऱ्या महिलेबद्दल बोललेले शब्द ऐकून हीच संस्कृती का असा प्रश्न पडला आहे। बबनराव थोरात व त्यांच्या शिवसेनेचे काय व्हायचे ते होईल, परंतु हे सर्व ऐकून आम जनता मात्र शिवसेनेला बाजूला सारून देईल हे निश्चित। त्यामुळे शिवसेनेचे भले होणार नाही तरी दोन्ही गटांनी समन्वय साधून जनतेची कामे करावीत हे दोन्ही गटांना कोण समजून सांगणार आणि या वाघाचे मांजर झालेल्या गळ्यात घंटा कोण बांधणार याचे उत्तर येणारा काळ देईल। नाही, त्यांच्यावर काही माझे आरोप नाही आहेत। हा, ते त्यांची समर्थक आहेत, चिखलीकर साहेबांचे आणि चिखलीकर साहेबांचे चित्रलेखा गोरे समर्थक आहेत। मला त्यांच्यावर काही आरोप नाही आहे, पण एकमेव त्यांनी जे आमच्यावर जे आरोप केला पर्सनली ते मी बिलकुल बर्दाश्त करणार नाही। काय केले आरोप? काय केला तुमच्यावर? आरोप जे मला केला, माझी इज्जत माझी चव्हाट्यावर जी मांडली, ते मी बिलकुल ऐकून घेणार नाही। पुढची काय असेल स्टेप तुमची? आता माझी पुढची स्टेप, मला जर याच्यामध्ये एवढ्यामध्ये जर न्याय भेटला तर ठीक आहे, नाही भेटला तर मी दावा दाखल करणार आहे त्यांच्या विरोधात।